शक्यता आहे की एवढं गोड भाषण ऐकल्यानंतर आता हा 70 वर्षाचा म्हातारा हा आता आपल्याला बोर करेल असं साधारणतः तुमच्या मनामध्ये आलं असतं. कारण जसं ते मेटल डिटेक्टर असतं ना, तसं आम्ही माइंड डिटेक्टर्स आहोत. आम्हाला कळतं कोणाच्या मनामध्ये काय असतं. पण जेव्हा मी तरुण पोरांमध्ये जातो तेव्हा एक वाक्य अवश्य होतो, हमारे सफेद बालों पर मत जाओ, हमारे सफेद बालों पर मत जाओ, ये भी कभी काले थे, आज बूढ़े दिख रहे हैं, लेकिन हम भी कभी दिल वाले थे, हम भी कभी. तर आम्ही खूप जुना काळ पाहिला आहे, मधला काळ पाहिला आहे आणि आता AI चाही काळ पाहिलेला आहे. त्यामुळे तरुण पिढीला नक्की काय हवं असतं याचा एक थोडाफार अभ्यास आमचा झालेला असतो. मित्र, मागाशी माझा परिचय करून दिला. मी कवी पण आहे आणि कवीच्या बाबतीत मी 4 ओळी अशा लिहिल्या आहेत की कवीच्या बायकोला, म्हणजे माझ्या बायकोला, कवीच्या बायकोला नको ते सहन करावं लागतं. कवीच्या बायकोला नको ते सहन करावं लागतं. आवडली नाही कविता तरी वाहवा म्हणावं लागतं. आणि माझ्या बायकोची तक्रार आहे, कविता जरी आवडली नाही तरी तुला वाहवा म्हणावं लागतं. परंतु काय सामा कवी लोकांना, वक्त्या लोकांना, आदरणीय कानुसरांना, की ते टाळ्यांचे खूप भुकेले असतात. कशाचे भुकेले असतात? टाळ्यांचे. त्यामुळे आमच्या बायकांना माहिती आहे की टाळ्यांनी यांचं पोट भरलेलं असेल म्हणून ती घरी पोळ्या आम्हाला देत नाही. आणि जर तुम्ही टाळ्या दिल्या नाही तर आम्ही इकडून टाळ्यांमधूनही जाऊ आणि घरी पोळ्यांमधूनही जाऊ. म्हणून तुम्ही मस्तपैकी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. माझा विषय फार सुंदर मला दिलेला आहे. इथं गेलाय तो विषय माझा. यस, व्हॅल्यूज फॉर फेल्युअर, व्हॅल्यू ऑफ फेल्युअर्स. विचित्र विषय आहे. मला एका पुण्याच्या मित्राने विचारलं, इज दिस सब्जेक्ट? हा काही विषय झाला? अपयशाला कोणी विचारतं? परंतु हा मी मुद्दाम निवडलेला विषय आहे. कारण या विषयावर मी जास्त अधिकार वाणीने बोलू शकतो. कारण अपयश काय असतं याचे असंख्य चटके मी खाल्लेले आहेत. आणि ते अपयशाचे असंख्य चटके खाऊन जेव्हा मी यशस्वी झालो त्यावेळेस यशाची मधुर फळे सुद्धा मी चाखलेली आहेत. त्यामुळे अपयशातून यशाकडे फेल्युअरचं मूल्य, अपयशाचं मूल्य हे मला जास्त कळालेलं आहे. माझी गंगा जराशी उलटी वाहते मित्रांनो, बरं का रे पुराणे, की सगळं जग उगवत्या सूर्याला नमस्कार करतं. बरोबर? कोणी श्रीमंत असेल तर श्रीमंताला नमस्कार करतं. कोणी खूप पैसेवाला असेल तर पैसेवाल्याला नमस्कार करतं. परंतु माझी गंगा उलटी अशी वाहते की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात आणि मी मावळतीचे रंग पुस्तक लिहिलेलं आहे. वृद्धांच्या जेव्हा लोक श्रीमंत माणसांना प्रेम करतात, मी गोरगरिबांवर प्रेम. अरे मी इकडे व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. मी एखाद्या लग्नाच्या पंक्तीमध्ये पंचपक्वान्नांचं जेव्हा जेवण करत असतो ना लेकरांनो, त्यावेळेस माझ्या मनामध्ये बाहेर उष्ट्या पत्रावळीतून 2 घास खायला मिळतील म्हणून तिष्ठत राहिलेले भिकारी मला अस्वस्थ करतात. मी एखाद्या जॅक्वार गाडीमध्ये एसी मध्ये बसलेला असतो, प्रवास करत असतो, त्यावेळेस उन्हातानात फिरणारी माझी माय ती मला माझ्या नजरेसमोर दिसते. लोक आपल्या आनंदामध्ये मशगूल असतात, परंतु मी दुसऱ्यांच्या दुःखामध्ये विचारांनी मी चिंतित असतो. त्याच्यामुळे जेव्हा आपल्या टीव्हीवर असा एखादा कार्यक्रम चालतो, एखादी स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेच्या वेळेस
फिनाले असतो, फिनाले. मग ते 4-5 स्पर्धक तिथे उभे असतात आणि तो अनाउन्सर जो असतो तो लगेच अनाउन्स करतो, अँड द विनर इज. लगेच आपल्या हृदयाची धडकन वाढवतात. पुन्हा तो सांगतो, अँड द विनर इज. पुन्हा आपल्या हृदयाची धडकन वाढते आणि मग तो सडनली त्याला असं म्हणजे त्याचे असे भाव असतो. तो रडता रडता हसतो, तो हसता हसता रडतो. जसं काही मला आश्चर्य, मला कसं काय बक्षीस मिळालं, म्हणजे असे वेगळे वेगळे भाव त्या यशस्वीच्या मनामध्ये. आणि त्याच वेळेस जे त्याच्या काळाच्या पडद्याआड निघून जातात, यशस्वी माणसाचं कौतुक केलं जातं. लगेच कॅमेरा त्याच्यावर फोकस होतो, त्याच्या मुलाखती घेतल्या जातात आणि त्याला बक्षीस दिले जातात. आणि त्याच वेळेस तितकंच कष्ट करणारे ते 3-4 अपयशी जे आहेत ना, ते बिचारे तोंड एवढंच करून अंधाराच्या गर्तेत जातात. मला ते दिसतात. याच्यामुळे मी पुण्यनगरीला लेख लिहिला की नापाशांची शाळा. आणि त्याला ते जास्त कळतं अपयश मला कशामुळे आलं. आणि त्याच्यामुळे मी जेव्हा माझ्या आयुष्याचं सिंहावलोकन करतो की MPSC परीक्षा पास झालेलो, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटची CIRT परीक्षा पास झालेलो, रेल्वे सर्व्हिस कमिशनची परीक्षा पास झालेलो, बँकिंग रिक्रुटमेंटची परीक्षा पास झालेलो, आणि इतकं सगळं करून सुद्धा मी एका रटार डिपार्टमेंट मध्ये कारकुनी करत बसलो. माझा MA ला शिकवणारे माझे मास्टर जे आता योगाचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत, ते GD बाते सर अजून आहेत, वय वर्ष 90. ते एकदा इथं शिरपूर स्टँडवर आले, मला त्यांनी पाहिलं आणि मला पाहिल्याबरोबर तो मला रागवला, यू ब्लडी बास्टर, पास MPSC. त्याला आश्चर्य वाटलं. आणि त्याच्यामुळे मी जेव्हा सिंहावलोकन करतो त्यावेळेस मला कळतं की मला अपयश कुठं आलं. आणि ते अपयश जे मला आलं ते तुम्हाला येऊ नये म्हणून पोट तिडकेने आलेला इथं. मी इथं मोटिवेशनल स्पीकर म्हणून किंवा पैशांचं पाकिट घ्यायला आलेलो नाही. तुम्हाला लेकरं म्हटलं, मी पाहिलं ना, मी फ्रेंड्स बोललो का, मी बंधू भगिनी बोललो का तुम्हाला? नीट बोला तुम्ही. मी बंधू भगिनी बोललो? अरे मोठ्याने बोला ना. मी बंधू भगिनी बोललो? मी फ्रेंड्स बोललो? तुम्हाला काय बोललो? लेकरं बोललो. लेकरं बोललो कशासाठी? की मला पोटतिडक आहे की माझ्या या लेकरांना आयुष्यामध्ये कुठेही अपयश येता कामा नये. म्हणून या ठिकाणी अपयश काय येतं आणि अपयशातून यश कसं मिळतं हे सांगण्यासाठी मी आलेलो आहे. राइट इट डाउन इन योर माइंड टुडे. न कुछ लेने आया हूं, न कुछ मांगने आया हूं. न कुछ लेने आया हूं, न कुछ मांगने आया हूं. दो बातें आपसे करने आया हूं. गौर से सुन लो मेरे दोस्तों, बहुत पते की बात आपको कहने आया हूं. बहुत पते की बात मैं कहने आया. मी भाषण देणार नाही. भाषण जर दिलं ना ते ह्या कानातनं ऐकलं जातं, त्या कानाने सोडलं जातं. नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, अशी एक म्हण आहे. पण मी तुमच्याशी संवाद साधतोय कारण ऐकणे आणि आत्मसात करणे याच्यामध्ये सूक्ष्म फरक आहे. नीट लक्षात घ्या. आजची तारीख आणि आजचा हा 12:01 वेळ तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवून आणणार आहे. सरांची तळमळ जी आहे ती जी आहे तीच माझी तळमळ आहे की लिहून ठेवा आजची तारीख. ऐकणं वेगळं आणि आत्मसात करणं वेगळं. पाहणं वेगळं आणि बघणं वेगळं. पाहणं मीन्स टू सी. आपण पाहतोय, मी पाहतोय, तुम्ही पाहताय, परंतु बघणं वेगळं. त्याचं कारण सांगतो. झाडावरून पडणारं सफरचंद हजारो लोकांनी पाहिलं
परंतु एकच न्यूटन असा होता की त्याने ते बघितलं आणि त्याने त्याच्यावरून गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. इज दॅट करेक्ट? गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला माहिती आहे? न्यूटनने लावलाय. माहिती आहे तुम्हाला? ते न्यूटनने ते सफरचंद पाहिलं नाही, त्याने बघितलं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही नुसतं ऐकू नका, आत्मसात करा. आणि याच्यासाठी मी तुम्हाला 7 गोष्टी सांगणार आहे, 7 ट्रिक्स सांगणार आहे. या ट्रिक्स आहेत. या 7 ट्रिक्स जर तुम्ही आयुष्यात लक्षात ठेवलं तर मी दाव्याने सांगतो की तुम्ही आयुष्यात कधीच अपयशी होणार नाही. तुम्ही यशस्वीच व्हाल. यश तुमच्या मागे धावतच येईल. आणि हे मी कुठल्याही पुस्तकात वाचलेलं नाही, मी कुठल्याही गुगलवर विचारलेलं नाही. मी मुद्दामच हा प्रश्न गुगलला परवा विचारून पाहिला, एआयला विचारून पाहिला. द व्हॅल्यू ऑफ फेल्युअर्स गुगलमध्ये जे फीड केलेलं आहे, गुगलमध्ये जेवढी माहिती आहे तेवढंच तुम्हाला देईल. एआयला जेवढं माहिती आहे तेवढंच देईल. परंतु मी तुमच्याशी रूबरू होऊन तुम्हाला जे सांगतोय ते जास्त इफेक्टिव्ह आहे. मी माझी पुस्तकांमध्ये एक वाक्य लिहितो नेहमी की पुस्तकातला हिरो नाही मी, काचेच्या कपाटात मिळणारा. पुस्तकातला हिरो नाही मी, काचेच्या कपाटात मिळणारा. दारोदारीचा भनंग फकीर मी, जे जे दिसतं ते ते देणारा, जे जे दिसतं ते ते देणारा. त्यामुळे जे चटके, जे फटके मी खाल्लेले आहेत, जे झटके मी खाल्लेले आहेत, ते तुमच्यावर खायची पाळी येऊ नये